सध्या राज्यभरात तुफान पाऊस कोसळत असून पुणे, बारामतीसह पंढरपूर, सोलापूर भागामध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 2 मीटरने वाढ झाली आहे. तर भीमा नदीवरील असणाऱ्या अंबाबाई बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मे महिन्यामध्ये प्रथमच भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह येत आहे. महत्त्वाचं म्हणजे उजनी धरणामध्ये 12 तासात 4 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात तब्बल 12 तासात 4 टीएमसी पाणी वाढले आहे, तर धरण 60% वधारले आहे. रविवारी संध्याकाळी 6 वाजता उजनी धरणात 55 टीएमसी पाणी होते, तर आज सकाळी 6 वाजता उजनी धरणात 59 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर उजनी धरण वजा 60% येऊन पोहोचले होते, ते आता अधिक 60% झाले आहे. नीरा नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे माळशिरस तालुक्यातील कुरबावी गावात पाणी शिरले. या गावात एनडीआरएफची 2 पथके दाखल झाली आहेत. पहाटेपासूनच गावातील 80 जणांचे स्थलांतर करण्यास सुरुवात केली. नीरा नदीमध्ये 30,000हून अधिकचा प्रवाह येत आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच आता कुरबावी हे गाव पुराच्या विळख्यात सापडलेले दिसून येत आहे.